नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी विषय सर्वांच्या आवडीचा आमरस करणार आहोत. तुम्हाला वाटेल की आमरस तर सर्वांनाच करता येतो, पण तो आमरस भरपूर दिवस स्टोर कसा करायचा, तो काळपट पडू नये यासाठी काय करावं, अगदी हात न भरता आंब्याचा रस कसा काढावा, या सर्व छोट्या-मोठ्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. अगदी सहजरित्या आमरस कसा करता येईल, पारंपरिक पद्धतीने आमरस कसा बनवायचा हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आमरस करताना कोणत्या छोट्या मोठ्या काळजी घ्यावा ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. ते मी 4 आंबे घेतलेले आहेत. मी हापूस आंबे घेतलेत. तुम्ही कोणत्याही जातीचे आंबे घेऊ शकता. ते धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. मी साध्याच पाण्यात भिजत ठेवलेले. जर तुमचे आंबे थोडे नरम असतील तर ते थंड पाण्यात भिजत ठेवा. थंड पाणी नसेल तर त्या पाण्यामध्ये बर्फ घाला. थंड पाण्यात आंबे भिजत घातले की आंबा पुन्हा कडक होतो. आता मी तुम्हाला संपूर्ण हात न भरता आंब्याचा रस कसा काढायचा हे दाखवणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम सुरीने देठाकडचा भाग काढून घ्यायचा. आंबा गोड आहे की नाही हे कसं ओळखायचं? आंब्याच्या वासानेच कळतं की आंबा किती गोड आहे ते. आंब्याच्या अशा फोडी करून घ्यायचा जसे आपण खाण्यासाठी करतो आणि एका भाजीच्या चमच्याने त्यातला रस काढून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने जास्त हात न भरता झटपट तुम्ही अशा पद्धतीने आंब्याचा रस काढू शकता. आंबा पकडून आपल्या साईडला चमचा खेचायचा. हलक्या हाताने आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित सहजपणे आंब्याचा सर्व रस आपल्याला ह्या पद्धतीने काढता येतो. लहान मुलांना जरी तुम्ही दिलं तरी सुद्धा ते फटाफट असा रस तुम्हाला काढून देतील. दुसऱ्या बाजूने सुद्धा असाच मी गर काढून घेतलाय. सालीला देखील अजिबात आंबा शिल्लक राहिलेला नाही. या पद्धतीने जर तुम्ही आंब्याचा गर काढला तर आंबा समजा जर आतून खराब असेल तर तो सुद्धा तुम्हाला कळेल. जर आपण आंबा पिळून त्याचा गर काढला तर आंबा आतमधून खराब असेल ना तर आपल्याला समजत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आंब्याच्या फोडी करून आंब्याचा गर काढून घ्या. ही पद्धत सोपी देखील आहे आणि फार उपयुक्त देखील. तुमच्याकडे जर असा डाळीचा डाव असेल, चमचा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही रस काढू शकता. अगदी 1 ते 2 वेळा चमचा फिरवला आणि लगेच सर्व रस निघून आलेला आहे. सालीला देखील अजिबात रस राहिलेला नाही. आंब्याच्या बाजूच्या फोडी आहेत त्यांचा देखील आपल्याला अशाच पद्धतीने रस काढून घ्यायचा आहे. पटापट आंब्याच्या सालींचा रस निघालेला आहे तुम्ही बघू शकता. आता कोळीचा रस काढून घ्यायचा आहे. त्यासाठी सुरीने अशा पद्धतीने कोळीचा सर्व रस आहे तो काढत जायचा आहे. कोळीचा गर काढताना तो सुरीने खरडवून काढायचा म्हणजे व्यवस्थित सर्व गर निघून येतो. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कोळीचा सुद्धा सर्व गर आपण काढून घेतलेला आहे. आता काढलेला सर्व गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घाला. मी इथे पाव वाटी साखर घालते. जर तुमचा आंबा जास्त गोड असेल तर कमी साखर घाला आणि जर कमी गोड असेल तर जास्त साखर घाला. त्यासोबतच इथे मी 3 ते 4 आईस क्यूब्स घालते. बर्फाचे तुकडे घालून आमरस केलात आणि तो आमरस फ्रीजमध्ये 2-3 दिवस जरी ठेवलात तरी देखील आंब्याचा रस अजिबात काळपट पडत नाही, त्याचा रंग अजिबात बदलत नाही. त्यानंतर आमरसाला परफेक्ट कन्सिस्टन्सी यावी यासाठी यामध्ये अर्धी वाटी दूध घालते. दूध घातले की आमरसला चव छान येते. पण जर तुम्हाला आमरस स्टोअर करायचा असेल तर यामध्ये अजिबात दूध घालू नका. दूध घातलं की आमरस त्याच्या त्या दिवशी संपावं लागतं. तर आमरस तुम्ही स्टोअर नाही करू शकत. म्हणून तुम्ही पाणी घालून आमरस करा जर तुम्हाला ते स्टोअर करायचं असेल. इथे तुम्ही बघू शकता अशी इतपत माझी आमरसची कन्सिस्टन्सी आहे. अजिबात आंब्याचा रंग बदललेला नाही. तसाचा तसा पिवळ धम्मक रंग आहे. आमरस आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढताना देखील तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. इतपत मी याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्ही आमरसाचा दाटसरपणा आणि पिवळा धम्मक रंग बघू शकता. आंबे छान व्यवस्थित पिकलेले होते त्यामुळे छान त्याला रंग आलेला आहे. जर तुम्हाला आमरसमध्ये वेलची पावडर आवडत असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता. आमच्या घरामध्ये आमरसाची तशीच्या तशी चव आवडली जाते. त्यामध्ये वेलची पावडर नाही आवडत त्यामुळे मी ती स्किप केलेली आहे. पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. इथे आपला झटपट अगदी हात न भरता आमरस तयार झालेला आहे. या उन्हाळ्यात मस्त आपले हापूस आंबे आले की त्यांचा तुम्ही आंबा करा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आमरस स्टोअर करायचा असेल तर तो काळा पडू नये किंवा खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये आंब्याची कोय ठेवा.
कोळीचा सर्व रस काढून घेतला की ती कोळ तशीच्या तशी आमरसाच्या वाटीमध्ये ठेवून द्यायची. अशा पद्धतीने ठेवली की आमरसाचा रंग अजिबात काळपट होत नाही. त्यासोबतच जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर अजिबात दुधाचा वापर करू नका. पाणी घालूनच आमरस तयार करून घ्या. दूध घातलं तर आमरस लवकर खराब होतं. ते तुम्हाला एका दिवसाच्या आतच संपवावं लागतं. जर तुम्हाला आमरस स्टोअर करायचं असेल तर फक्त आंब्याचा रस, साखर आणि बर्फ घालून मिक्सरला फिरवून हवाबंद डब्यामध्ये ते स्टोअर करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझी येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.